श्री स्वामी समर्थ. आज आपण पापमोचनी एकादशी याबद्दल माहिती बघणार आहोत. पापाचा नाश करण्यासाठी पापमोचनी एकादशी व्रत करावे अशी मान्यता आहे. हे व्रत महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते. याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती, उपाय आणि व्रत कसं करायचं आणि व्रत हे कधी आहे याबद्दलची माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक व्यक्ती ही 100% बरोबर नसते. कळत नकळत आपल्याकडून काही चुका होतात किंवा आपल्याकडून पाप होते. त्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी किंवा त्या पापांपासून मुक्ती मिळण्यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत केले जाते. होळीनंतर येणारी आणि पाडव्याच्या अगोदर म्हणजे फाल्गुन महिन्यात येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणतात. कळत नकळत आपण केलेल्या पापांचा नाश करण्यासाठी पापमोचनी एकादशीचे व्रत करावे अशी मान्यता आहे. हे व्रत महाभारतात भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते. पापांचा नाश करण्यासाठी हे व्रत केले जाते. हे व्रत अतिशय प्रभावीशाली आहे. फाल्गुन शुक्ल एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीला पापांपासून मुक्ती मिळते. म्हणूनच याला पापमोचनी एकादशी म्हणतात. पापमोचनी एकादशी यंदा शुक्रवार 5 एप्रिल रोजी आहे. धार्मिक शास्त्रात हे व्रत 80 वर्षे पाळण्याचे नियम आहेत, परंतु सध्या धकाधकीच्या जीवनात उद्यापन आधीही पाळता येते. पापमोचनी एकादशीमध्ये विष्णूंचा चतुर्भुज रूपाची पूजा केली जाते. एकादशीच्या दिवशी स्नान करून संकल्प करावा. त्यानंतर 16 प्रकारचे साहित्य वापरून विष्णूंची पूजा करावी. हे व्रत कसे करावे? दशमी तिथीच्या रात्रीपासून हे व्रत सुरू होते. रात्री झोपण्यापूर्वी एकादशीचे व्रत स्मरण करावे व नंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे. स्नान करून एकादशी व्रताचा संकल्प करावा. श्रीची पूजा करावी. भगवान विष्णूला तुळशीचे पाने, फुले, चंदन अर्पण करावे. उदबत्ती आणि नैवेद्य अर्पण करावा. यानंतर विष्णू सहस्त्र नामाचं पठण करावे. पूजा केल्यानंतर भगवत कथेचा पाठ करावा. द्वादशीला विष्णूंची पूजा करून हे व्रत सोडावे. या दिवशी आपल्याला जमेल तसे दान वगैरे करून व्रत पूर्ण केले जाते. पौराणिक कथेनुसार या पापमोचनी एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने जन्मांतरीचे पाप नाहीसे होते. या एकादशीला अनेक महत्त्व आहे. या व्रताने मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात. या व्रतामुळे मनुष्याच्या मोक्षाची द्वारे खुली होतात. पापमोचनी एकादशी व्रताची छोटीशी एक कथा आहे. एकदा देवराज इंद्र चित्ररथ वनात गंधर्व आणि अप्सरांसोबत फिरत होते. च्यवन ऋषीचे पुत्र तेजस्वी ऋषी देखील त्या वनात तपश्चर्या करत होते. मंजुघोष नावाच्या अप्सरेने त्याला मोहित केलं आणि अनेक वर्ष त्यांच्यासोबत घालवली. एके दिवशी मंजुघोष परत जाऊ लागली तेव्हा तेजस्वी ऋषींना समजले की त्यांची तपश्चर्या भंग पावली आहे. त्यांनी अप्सरेला पिशाचनी होण्याचा शाप दिला, पण मंजुघोषाच्या विनंतीनंतर त्यांनी तिला फाल्गुन शुक्ल एकादशीच्या विधीनुसार उपवास करण्यास सल्ला दिला, ज्यामुळे तिचे पाप मुक्त होतील आणि तिला तिचे मूळ रूप परत मिळेल. पापमोचनी एकादशीचे व्रत केल्यामुळे मंजुघोष हिला तिचे मूळ रूप परत मिळाले होते. असं आहे ही कथा. एकादशी तिथीचा मुहूर्त बघू आपण. पंचांगानुसार फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी 4 एप्रिल 2024 रोजी दुपारी 4:14 प्रारंभ होणार, तर 5 एप्रिल रोजी दुपारी 1:28 समाप्त होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला महत्त्व आहे. उदय तिथीनुसार पापमोचनी एकादशी 5 एप्रिल रोजी 2024 ला साजरी केली जाणार. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2 एकादशी तिथी येतात. प्रत्येक एकादशी एक वेगळ्या नावाने ओळखली जाते आणि त्यांचे महत्त्व देखील वेगळे आहे. अशात एप्रिल महिन्याच्या 5 तारखेला एकादशी तिथी येत आहे. फाल्गुन कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला पापमोचनी एकादशी म्हणूनही ओळखले जाते. हिंदू धर्मात या एकादशीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने माणसांची सर्व पापे नष्ट होत असतात अशी मान्यता आहे. या दिवशी विधिवत पूजेसह तुळशीच्या संबंधित काही उपाय केल्याने विशेष लाभ होतो.
तर आपण आज काय काय उपाय केले आणि काय काय आपल्याला आपले पाप नष्ट होऊ शकतात त्याबद्दल आज आपण माहिती बघू. आपण साजूक तुपाचा दिवा याबद्दल एक उपाय बघणार आहोत. हिंदू धर्मात तुळस ही पूजनीय आहे. तुळशीला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. प्रत्येक हिंदूच्या घरात तुळशी रोप असते. अशात पापमोचनी एकादशीच्या दिवशी तुळशी संबंधित उपाय खूप लाभदायक ठरतात. त्यानुसार या दिवशी तुळशीच्या रोपांची पूजा करून तुळशीसमोर साजूक तुपाचा दिवा लावा. असे केल्याने विष्णू तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो. त्यानंतर वैवाहिक सुखासाठी उपाय बघणार आहोत. प्रत्येकाला सुखी वैवाहिक जीवन हवे असते. त्यासाठी पापमोचनी एकादशीच्या दिवशी दाम्पत्याने तुळशीच्या रोपाला कलव बांधून सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करावी. तसेच तुळशीला शृंगाराचे साहित्य आणि लाल ओढणी अर्पण करा. यामुळे विष्णूची कृपा तुमच्यावर राहते आणि तुमचे वैवाहिक जीवन आनंदी होते. वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. एकादशीला तुळशी संबंधी उपाय करताना एकादशी तिथीला तुळशीला जल अर्पण करणे वर्ज्य असते. या दिवशी तुळशी माता देखील व्रत करते अशी मान्यता आहे. त्यामुळे एकादशीला तुळशीला जल अर्पण करू नये. तसेच या दिवशी तुळशीचे पाने देखील तोडू नये. भगवान विष्णूला नैवेद्य दाखवण्यासाठी एक दिवस आधीच पाने तोडावी किंवा मंजुळा सुद्धा आपण आदल्या दिवशीच तोडून ठेवायच्या. पापमोचनी एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे. यावेळी भगवान विष्णूचे ध्यान करून दिवसाची सुरुवात करावी. यानंतर दैनंदिन काम झाल्यानंतर गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे. यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. आता पिवळे कापड पसरवून देवाची मूर्ती स्थापित करा आणि सर्व विधीपूर्वक भगवान विष्णूंची पूजा करा. पूजेच्या वेळी विष्णू चालीसा पाठ करा आणि मंत्राचा जप करा. शेवटी आरती करा आणि सुखसमृद्धी आणि संपत्तीसाठी प्रार्थना करा. दिवसभर उपवास ठेवा. संध्याकाळी आरती करून फळे खावीत. दुसऱ्या दिवशी पूजा करून उपवास सोडावा. भविष्योत्तर पुराण आणि हरिवंसार पुराणानुसार पापमोचनी एकादशी खूप महत्त्वाची आहे. पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो. पापमोचनी एकादशी व्रत पाळणे तीर्थक्षेत्रांना भेट आणि गायीचे दान करण्यापेक्षा अधिक पुण्यकर्म मानले जाते. जे लोक हे व्रत पाळतात ते सर्व सांसारिक सुखाचा उपयोग घेतात आणि शेवटी त्यांना मोक्ष प्राप्त होतं. त्यांना विष्णूच्या वैकुंठात स्थान मिळत असते. पापमोचनी एकादशीचे व्रत शुभ मानले जाते. एका वर्षात एकूण 24 एकादशी येतात आणि ही वर्षातील शेवटची एकादशी असणार आहे. प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. एकादशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. भगवान विष्णू व माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये नैवेद्यात तुळशीचा वापर अवश्य करा. कारण विष्णुदेवाला तुळस प्रिय आहे असे मानले जाते की तुळशी ही महाविष्णूची पत्नी आहे. जिला महालक्ष्मीचे रूप आहे. ती महाविष्णूच्या गळ्यात हार म्हणून सदैव असते. पापमोचनी एकादशीला आपण मंत्राचा जप सुद्धा करू शकतो. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जितकं शक्य होईल जास्तीत जास्त वेळा तुम्ही या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर नारायणे विघ्नहे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदया या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता. मंत्राचा उच्चार केल्यानंतर पूजेच्या शेवटी भगवान विष्णूंची आरती करावी. पापमोचनी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करावे. जर तुम्ही एकादशीचे व्रत नियमितपणे पाळले आणि भगवान विष्णूंची पूजा केली तर तुम्हाला पापापासून मुक्ती मिळते आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात यश मिळते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पापमोचनी एकादशी कधी आहे त्याबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि महत्त्व काय आहे आणि मी तुळशीचे 2 उपाय सांगितलेले आहेत तुम्हाला. ते उपाय तुम्ही अवश्य करा आणि जर ही माहिती तुमच्या खरंच उपयोगाची वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. चला आपण व्हिडिओची समाप्ती इथेच करूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.